एक खोटं बोलू बाई, दोन खोटं बोलू, दोन खोटं बोलू बाई, तीन खोटं बोलू. 12 चौकी वाडा, दारात गाडी घोडा, घोड्याला खायला पुरण पोळी, बाई रुपेरी थोडा. आडबाई आडोनी आडाचं पाणी काढोनी, कळशी भरते सोन्याची सून थोरा मोठ्याची. असं सासर नको ग बाई, नाव नुसतं मोठं, नाव नुसतं मोठं, ज्याचं लक्षण बारी खोट. पैलमा गणेश देवा, माझा खेळ मांडला, करीन तुझी सेवा, करीन तुझी सेवा, मला हवा करतार, चंद्रपोळी चौकडीत माझा संसार. 3 दगडांची चूल फुंकले निखारे, मुठभर जोंधळात सुख माझे सारे. नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे. निरंजन, लवकरात लवकर श्रीमंत हो बाबा. आपलं गेलेलं वैभव इंद्रनील खेचून आणेलच, निदान तू त्याला हातभार तरी लाव. आई, अरे गंमत करते मी त्याची, मस्करी. पण आईच्या तोंडून आशीर्वाद बाहेर पडलाय म्हणजे तो खराच होणार बघा. हो, ते तर आहेच. हॅपी बर्थडे स्वानंदी. मी पण ओळखायचं का? अजय, तुम्हाला देवळात नाही का जायचं आज? हो, निघालेच होते, पण याच्यासाठी थांबले होते ना. चला मुलींनो, जाऊन येते ग. हो हो. ए मुलांनो, चला. हा, जपून जा. हो अगदी. हो ना. आजी सावकाश जा. हो ना. अरे वा निरंजन, आजीने 51 रुपये घातलेत पाकिटात. खूप आहेत की. आई, तुम्ही खूप मस्त गिफ्ट आणून ठेवलं असेल ना. फ्रेश होऊन येते हा मी. चला भाऊजींसाठी काहीतरी स्पेशल करूया. आणि दादा, मी सांगतो तुला, बर्थडेचा तू काय प्लॅन करायचा ते. स्वानंदी, जेवायला काय करू? मला का विचारताय? तुम्हीच ठरवा काय करायचं ते. मग दुपारी आपला साधा स्वयंपाक करू? हो चालेल, पण मला तुमच्या हातचा मसाले भात खावासा वाटतोय. प्लीज तुम्ही कराल का तो? आणि ना आपण त्या दोघांसाठी दुपारी डबा पाठवूया, बाळूदादांना सांगूया. बर. आणि रात्री ना काहीतरी छान मेन्यू करूया. हा, पण काय करायचं ते तुम्हीच ठरवा.
स्वानंदी पावभाजी करूया, यांना आवडते. यांना आवडते म्हणजे आम्हाला माहिती आहे की त्यांना पावभाजी आवडते, पण फक्त तुमच्या हातचीच आवडते. चल काहीतरीच काय. वहिनी वहिनी एक मिनिट, तुम्ही लाजताय. किती गोड. आपण ना पावभाजीच करूया, यांना पावभाजी खूप आवडते. हो ना हो ना स्वानंदी. सॉरी सॉरी. मग तुम्ही पावभाजी करा आणि मी 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 कॉर्नचा पुलाव करते. आणि आपण ना आईनं गुलाबजाम करायला सांगू. चालेल. आईंच्या हातचे गुलाबजाम यांना खूप आवडतात. हो मग आपण आईंना गुलाबजाम करायला सांगू. करतील नाही तेही आहेच म्हणा, पण आपण ह्यांना सांगू ना आईंना सांगायला. आई ह्यांना नाही नाही म्हणणार. चालेल. मग पुलाव आहेच, मग आपण आईंनाच सांगू टोमॅटोची कढी करायला. कढी खावी ना तर त्यांच्याच हातची खावी. वहिनी कढी पितात. खातात. भाताबरोबर खातात तर नुसती पितात. खातात पितात. बरं बाबा पितात. बरं बाबा खातात. पण चला आता पावभाजी करूया आपण, यांना पावभाजी आवडते ना. काय पहिली तुम्ही लाजताय पण गोड दिसताय खूप. चल वहिनी. अजून अजून पुरे वाईट झाले. जा ना बाबा, तू जा ना मंदिरात. आजी बरी वाट लावली ललिताची. अगं नाहीतर काय, उंदीर म्हटल्याबरोबर टुणकण उडीच मारली बाईनी. बरी जिरवली. अगं हे तर काहीच नाही, माझ्या नातीच्या पाठीमाग लागली ही. नाही हिला पळता हुई थोडी करून सोडली ना तर नावाची वासंती नाहीये बघ, सांगते तुला. बरोबर आहे. मी तर म्हणते प्रेम करणाऱ्यांना तोडणं ना हे खूप मोठं पाप असतं आजी. ते जे करतात ना त्यांच्या पापाचा घडा भरलाच म्हणून समजा. महान निर्लज्ज बाई आहे का ती. तिच्या पापाचा घडा भरून व्हायला लागला तरी जोपर्यंत देवाचा दणका पडत नाही ना हिच्या डोक्यावर तोपर्यंत त्याची कारस्थानं संपायची नाही. खरं आहे ग बाई, खरं आजी. तुला पैशाशिवाय काही दिसतच नाही. खरं ग काय. बरं झालं आठवण झाली. अगं आज तिच्या मोठ्या लेकाचा वाढदिवस आहे. अगं बाई निरंजनचा का. काय ग बाई, लाखात एक पोरग आहे. कुठून पुण्य कमवली महामायानं कोणास ठाऊक. सोन्यासारखी पोरं दिली देवानं. हो पण बिचारा पाया पडायला गेला ना ग तर त्याला श्रीमंत हो असा आशीर्वाद दिला बघ. आणि नंतर सुद्धा खूप टोचून बोलली का काय काही. अशीच आहे ती. एक नंबरची उद्धट बाई आहे. तिला ना चांगला धडा शिकवा आजी. ते तर मी करणारच आहे. सुरुवात केलेलीच आहे. उंदीर गणपती बाप्पाचं वाहन आहे की नाही, तिथूनच सुरुवात केलीये. आपसूक स्वानंदीचा लपवलेला फोन बाहेर आणून दिला. सटकलेस तिथून. स्वानंदीने काहीतरी सुनावलंच असणार म्हणा. तेवढं तयार केलंय मी तिला. वा वा. स्वानंदीच्या पाठीशी देव आहेच माझा. सगळं नीट होणार बघा. अगं देव तर आहेच तिच्या पाठीशी, पण आपण सुद्धा स्वानंदीच्या पाठीशी आहोत. हो मा आहोत. पण मी तुला सांगते ही तिची लढाई आहे आणि तिची तिनेच लढली पाहिजे. तेवढी समर्थ आहे ती. बरं मला एक सांग, त्या लग्न जुळवतात बघ त्या बाई, त्यांचं नाव हा जोडकर. जोडकर जोडकर. ती ओळखते मला, चांगली ओळखते. मला खूप मानते. गुरु आहे मी तिची. अगो बाई बरंच झालं म्हणायचं. बरं त्या कुठं भेटतील मला. तुम्ही कशाला त्रास घेता. मी जाऊन भेटते तिला. आणि ललिता किती काळ्या मनाची नाही बरोबर समजून सांगते आजी. तुम्ही काळजी करू नका. नाही 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 नाही. अगं आजार मोठा असला ना की तो औषधाने नाही बरा होत, त्याला ऑपरेशनच करायला पाहिजे. म्हणजे ललिताबाईंनी माणुसकीच्या सगळ्या मर्यादा ओलांडल्यात. विश्वास पायदळी तुडवलाय ग. माझ्या नातीच्या सोन्यासारख्या संसाराला चूड लावू पाहते ही बाई. हे बघ हिला मी अशी तशी सोडणार नाही. तिच्या सगळ्या कृत्यांचा हिला धडा शिकवीनच.
पण त्याआधी मला त्या जोडकर बाईंना भेटायचंय. हो. चल. हा. हे चल. चप्पल घाल. हो. चल. बघते. हॅलो, आत्ता कसं काय फोन केला? अगं दादाच्या बर्थडेचं प्लॅनिंग करायचंय की नाही? हा, फोन शिवाय ते आपण करू शकत नाही. मग काय ठरवलंय तुम्ही? तुझं वहिनीशी काही बोलणं झालंय का? वहिनीशी, आईशी? नाही, तसं काही बोलणं झालं नाहीये, पण आता मी जेवणाचाच प्लॅन केलाय. मसाले भात आणि कढी केलीये. आणि आईंशी बोलणं नाही झालंय, पण वहिनींनी सांगितलंय की आईंच्या हातचे गुलाबजाम आवडतात भाऊजींना. नाही, हा प्लॅन मस्तच आहे, पण ना माझ्याकडे जरा एक वेगळा प्लॅन होता. म्हणजे काय, आजी पण इकडे आल्यात ना, त्यांनाही खूप छान वाटेल. प्लॅन सांगा ना. आता एक काम कर, जरा आईशी बोलून घे. हो, ओके. कमाल आहे, तुला न विचारता परस्पर ठरवायला लागल्या मुली. सांगते काय, धाकटी असल्यापासून ना मोठी पण जर पथारली. पूर्वीसारखं तिच्या मागे पुढे करायला लागली. मला गुलाबजाम करायला सांगणार आहेत तुला? आणि कर म्हटल्यावर लगेच गुलाबजाम करायला तू तयार होशील असं वाटतंय का? ते ना इंद्रनीलला सांगणार आहे, आणि त्यांनी सांगितल्यानंतर मी नाही म्हणू शकतच नाही ना. पण अजून दोघींनी मला ओळखलेलं नाहीये, सत्य आहे. येऊ का? ये ना ग, ये. आई, काय भाऊजींच्या बर्थडे सेलिब्रेशन बद्दल बोलायचं होतं. नको ग स्वानंदी, माझी तब्येत अजिबात बरी नाहीये. काय झालं? अगं पोट बिघडल्यासारखं वाटतंय, अंग फार ठणकतं. तुम्ही तुमचं ठरवा ना, मला नका याच्यामध्ये काही घेऊ. आई, पण भाऊजींचा बर्थडे सेलिब्रेट तर करायलाच हवा ना. अगं हो, पण तब्येत बरी नाही तर काय करायचं? तुम्ही नका ना मला तुमच्या बाष्पळपणामध्ये खेचू. आणि तर काय गुलाबजाम मी काही करणार नाही, आधीच सांगून ठेवते. अजिबात तब्येत बरी नाही, अंग इतकं ठणकतंय ना माझं, नकोच ते काही. बरं. हॅलो, सॉरी मी तुम्हाला वेटिंगवर ठेवलं. पण तुम्ही ऐकलत ना? हो, काय झालंय आईला? आईंना बरं नाही वाटत आहे. पण सिरियस नाही ना काही? नाही, त्या काहीच नाही करू शकणार. हा, मी नंतर करते फोन. हा हो, पण आईची काळजी घे. हा, बाय. ओके. काय झालंय काय? सांगते नंतर. अरे बाप रे, म्हणजे तू आता बोलत होतीस तेव्हा फोन चालू होता? पाहिलं ना कशी चाबरी आहे. पण झालं ते एका अर्थी बरंच झालं. म्हणजे आता मला इंद्रनीलशी बोलायला नको. आणि त्याला जेव्हा कळेल की आईला बरं नाहीये, तेव्हा त्यांचे प्लॅन तो सुधारून लावेल. हवाय कशाला निरंजनचा वाढदिवस, असे काय तारे तोडलेत त्यांनी. हॅलो, हा त्या बोला. हा स्वानंदी, खाली ये ना जरा. म्हणजे ये तर खाली. हो, आले लगेच. वच्छ्यात ते आल्यात, मी जरा जाऊन येते. हा, तुम्ही इथे लक्ष द्या. जा. स्वानंदी, काय झालं आत्या?
निरंजनचा वाढदिवस आहे ना, गाजराचा हलवा केलाय त्याच्यासाठी. गरम आहे, चटका बसेल. दे हा त्याला. चटके तर ह्या घराने दिलेत, तुम्हाला तरी एवढी माया. मुलांनी काय केलं माझं? माझी जानकीताई असती तर गोडधोड करून खाऊ घातलंच असतं ना त्यांना. दे त्याला. हा? चल. तुम्ही यावर, मी सांगते ह्यांना आणि आईना की मी बोलावलंय तुम्हाला. नको, तुझ्या सासूला नाही आवडणार आणि मलाही नाही आवडणार. ज्या घरात मान नाही ना, त्या घरात जीव जाताना सुद्धा पाणी मागू नये. खुशाल मारावं दुसरीकडे, पण येऊ नये अशा घरामध्ये. तू नको ना काळजी करू. नको, माझी नको काळजी करू. तू बाळ स्वतःला सांभाळ. हा? निरंजनला दे. हो, सांग. म्हणजे माझं नाव नको सांगू, तूच बनवलं असं सांग, नाही तर मग तो खाणार नाही. हा बाळा, चल. वच्छे आत्या, मी तुम्हाला या घरात तुमच्या पूर्ण मानाने परत आणेन, हा शब्द आहे माझा. तुला अगदीच बरं वाटत नाहीये का? होणार आहे. खूप दुखतंय पोटात. कशी तरी हॉलमध्ये येऊन बसते. मला खरंच सहन नाही होते. तर गुलाबजाम करणार होते आज मी, पण आता घरात सगळं चांगलं चांगलं होतंय ना, मग हिच्या पोटात दुखणारच. बघू नकोस अशी, खरं बोलतोय मी. तिला आधीच बरं वाटत नाही. मस्करी काय करता तुम्ही तिची? हे बाळा, अरे तसं नव्हतं म्हणायचं मला असं म्हणायचं होतं की आजी आल्यात ना राहायला 2 दिवस, त्यामुळे घरात चांगलं चांगलं खास असं खायला होतंय ना. त्यातून बाहेर पावसाळी हवामान, 2 घास जास्त जरी गेले ना तरी पचायला जड जातात ना, त्या अर्थी म्हणत होतो. बाबांचं बरोबर आहे नील. अरे आईला असाही पित्ताचा त्रास आहे ना. हो ना, जरा कमी अधिक झाला ना की पित्त खवळतं आईंचं. हैराण होऊन जातात बिचारे. मग आपण एक काम करू, आपण लवकर जाऊन परत येऊ. तुम्ही कुठे जाताय सगळेजण? काही मी सांगितलं स्वानंदीला की घरी काय बनवू नकोस, आपण बाहेर जेवायला जाऊ, म्हणून तिने टेबल बुक केलंय रेस्टॉरंटमध्ये. तरी मी म्हटलं यांना की आज नको, नंतर कधीतरी जाऊया. आईना नाही येता येणार, बरं नाहीये ना त्यांना. याने आईला नकोच येऊ द्यायला, तिने आराम केला पाहिजे. बघ चेहरा बघ तिचा, किती ओढला गेलाय आई चेहरा तुझा. तिने तुझी अजिबात काळजी घेत नाही. मला बरं वाटलं जाऊया ना आपण, चालेल ना? तुला बरं वाटलं नाही की आपण पुन्हा जाऊ. अरे पण आजचा दिवस महत्वाचा आहे ना. आज दादाचा वाढदिवस आहे. मी सगळं प्रॉपर प्लॅनिंग केलंय. हा, आम्ही जाऊन लगेच परत येऊ, कारण मला तो आजच सेलिब्रेट करायचा आहे. बरं, मग आमच्यासाठी पार्सल आणाल ना? म्हणजे तुम्ही जे खाल तेच घेऊन या. बाबा, आम्ही सिझलर्स खायला जाणार आहोत, ते कसं तर पार्सल आणणार? हां, अगं बाई, निघायचं ना? अजून तुम्ही तयार झालातच नाहीत का? अजित, तुम्ही पण जाताय? हो, सगळेच निघतायत ना. तुम्ही अजून तयार नाही झालात? नाही, आईला बरं वाटत नाही, त्यामुळे तिला येता येणार नाही. हो का? अहो पण माधवराव, तुमची तब्येत तर ठीक आहे ना? हो, ठणठणीत. मग तुम्ही का नाही तयार झालात? हो बाबा, अहो तुम्ही येऊ शकता, म्हणजे आई नाही, निदान तुम्ही तरी चला. असं म्हणते, मी आलोच तयार होऊन. मुलं आहेत ती, तसंच म्हणणार. आणि तुम्ही गेलात तर माझ्या जेवणाचं काय? आई नका काळजी करू, मी मुगाचं वरण आणि भात करून ठेवलंय. बाबा तुम्ही या तळ्या खा. हो 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 हो. आणि तुम्ही घरचंच खा, म्हणजे कसं पोटाला बरं. मुगाचं वरण आणि भात? हो आई, ते खा आणि आराम कर. हा,
ललिताबाई, मी तुम्हाला सांगते, तुम्ही योगासनं करत चला. हो, त्यांनी तुमची पचनशक्ती पण सुधारेल, खाल्लेलं सगळं व्यवस्थित पचेल आणि हे असं वेळी तुमचं पित्त उसळणार नाही. हो बघा ना, आज नेमक्या दिवशी तुमचं दुखणं उफाळून आलं, म्हणजे तुमचा सुद्धा विरस आणि या पोरांचा सुद्धा विरस ना. हो चला निघायचं ना. तुम्ही पण टाकून जाणार आहात का? आता आधी मी सटकतो, आता सिझलर्सच्या ऐवजी मुगाचं वरण खावं लागेल. मला वाटतं 2 रिक्षा तरी लागतील ना. मी पुढे जातो, रिक्षा थांबवून ठेवतो, तुम्ही या सावकाश. येतो का? आराम कर. आपण लगेच जाऊन येऊया, चला लवकर येऊया परत. हा आई, आम्ही जाऊन येतो, तू काळजी घे, खाऊन घे आणि आराम कर. हा ठीक आहे, लगेच परत आलो आम्ही. हा येतोय. चल आई येतो. चला चला लवकर चल. आई खाऊन घे ग. हा हा. आई, एक सांगायचं राहूनच गेलं, लोणचं आणि पापड खाऊ नका, पोट बिघडलंय ना. सिझलर्स घ्यायचा. काळजी घ्या.